Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 10, Cell and Cell Organelles, Standard 8th. In this video number 2 of this lesson, Cell and Cell Organelles, we have to learn here about cell organelles. Okay? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेशींचे विविध घटक ज्यांना म्हणतो आपण त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. An organelles or cell organelles is specialized subunit having specific functions within the cell. They are organs of the cell. They are called organs of the cell. Each organelle has its own lipoprotein membrane except nucleus and chloroplast. All other organelles can be seen only with electron microscope. Look at here. Here is a picture of electron microscope. With the help of this electron microscope, we can observe the cell organelles. Okay? हे आपल्याला माहिती आहे. पेशींचे जे विविध घटक आहेत तर त्यांचे वेगवेगळे कार्य पण त्या घटकांचे आहेत. त्यांनाच आपण ऑर्गन ऑफ द सेल म्हणजे पेशीची अंगके किंवा त्याला पेशीची अवयव सुद्धा आपण म्हणू शकतो. तर यामध्ये आपण बघू की प्रत्येक अवयवांना स्वतःचं लिपोप्रोटीन मेम्ब्रेन असतं, सेल मेम्ब्रेन असतं. फक्त कोणाला नसतं ते न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्टला जर सोडलं तर बाकी जे ऑर्गॅनेल्स असतात, ऑर्गन्स ऑफ द सेल्स असतात, यांना लिपोप्रोटीन हे सेल मेम्ब्रेन असतं आहे. ओके. आणि ऑल ऑर्गॅनेल्स कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे पण आपण बघितलं आहे की या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या साहाय्याने आपण या सर्व अवयवांचा, पेशींच्या घटकांचा, अंगकांचा अभ्यास करू शकतो. सो लुक ॲट हिअर फर्स्ट. Important organ of the cell is nucleus. Here is an activity you can do at your school when school will be open. Okay. तर आपल्या जो बर्ड असतो त्या इयरबडच्या साहाय्याने आपल्या चीकमधून, गालातून एक इयरबडच्या साहाय्याने त्यातून स्क्रॅप जर आपण घेतला आणि मिथिलिन ब्ल्यू या द्वारे जर आपण ते स्मिअर टाकलं काचपट्टीवर, कवर स्लिप घेतली आणि अंडर मायक्रोस्कोप वी विल ऑब्झर्व द सेल ऑफ न्यूक्लियस. ज्या पद्धतीनं तुम्ही ओनियन सेलचं ऑब्झर्वेशन केलं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला डार्क स्पॉट दिसला होता. तर आयोडीनच्या साहाय्याने ओनियन स्केलवर तर त्याला सुद्धा आपण न्यूक्लियस ऑफ द सेल, आपण तो जो डार्क स्पॉट होता तो होता ओनियन सेलमधील न्यूक्लियस. ही ॲक्टिव्हिटी आपण आपल्या शाळांमध्ये केली असेल. ओके. तर आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो न्यूक्लियस हा पेशीचा अत्यंत महत्त्वाचा जो घटक आहे त्याबद्दल अभ्यास करणार आहोत. लुक ॲट हिअर ए न्यूक्लियस अँड ऑर्गॅनेल्स ऑफ अ सेल. ओके. हिअर इज अ न्यूक्लियर पोअर, chromatin, nucleolus. In the nucleus there is a nucleolus, nuclear membrane. Okay. When we observe the nucleus under microscope, under electron microscope, we can see nucleus covered by a double layer membrane. Okay. न्यूक्लियस इज अ डबल, त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणतो आपण. आणि ही न्यूक्लियर मेम्ब्रेन ही डबल लेअर मेम्ब्रेन असते विथ स्मॉल पोअर्स. त्यांना सच्छिद्र असते, त्याला छिद्र असतात, छोटे छोटे. पोअर म्हणजे छिद्र. हे न्यूक्लियर पोअर आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेनवर असल्यामुळे त्याला न्यूक्लियर पोअर्स असं म्हटलं जाते. दीज पोअर्स, मग ह्या पोअरचं काय कार्य आहे? पोअर म्हणजे छिद्र. दीज पोअर्स अलाव द पॅसेज ऑफ मटेरियल इन अँड आउट ऑफ द न्यूक्लियस. म्हणजेच जे महत्त्वाचं मटेरियल असतं सेलमधलं ते या न्यूक्लियसच्या आतमध्ये जाणे आणि त्या काही जे मटेरियल असतं ते बाहेर जाणे ही ते परमिशन देतं आहे. ओके. न्यूक्लियस हॅज वन राऊंड न्यूक्लिओलस. यामध्ये एक राऊंड गोलाकार आकाराचा न्यूक्लिओलस असतं. न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस असतं. ओके. Nucleus has one round nucleolus and a network of chromatin fibers. Chromatin fibers are thin thread-like structure which contains to form short thick chromosomes at the time of cell division.
फंक्शनल सेगमेंट ऑन क्रोमोझोम्स आर कॉल्ड जीन्स. यामध्ये क्रोमॅटिन फायबर्स असतात. ओके. आणि हे काय करतं आहे क्रोमॅटिन फायबर्स? फंक्शनल सेगमेंट ऑफ क्रोमोझोम्स, यामध्ये क्रोमोझोम्स असतात सेलमधल्या. न्यूक्लियसमध्ये काय असतं आहे? क्रोमॅटिन असतं आहे. क्रोमॅटिन्स म्हणजेच दीज आर द क्रोमोझोम्स. ओके. फंक्शनल सेगमेंट ऑन क्रोमोझोम्स आर कॉल्ड जीन्स. मग ह्या क्रोमोझोमवर असणारे हे जे क्रोमोझोम्स असतात, यावर यांचे जे सेगमेंट असतात, काही पार्ट असतात, त्यांना काय म्हटल्या जाते? त्यांना जीन्स असं म्हटल्या जाते. त्यांना जीन्स असं म्हटलं जाते, ज्याला आपण जनुक म्हणतो मराठीमध्ये. व्हॉट आर जीन्स? आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न पण निर्माण होतो. व्हॉट आर जीन्स? मग जीन्स म्हणजे काय? जनुक म्हणजे काय? जीन्स आर द फंक्शनल सेगमेंट ऑन क्रोमोझोम्स. इट इज अ सेगमेंट, फंक्शनल, कार्यरत असणारं जे महत्त्वाचा एक घटक असतो क्रोमोझोम्समधला, गुणसूत्रामधील, त्याला जीन्स असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं, डबल लेअर. इन न्यूक्लियस देअर आर डबल लेअर मेम्ब्रेन असतं आहे, आणि त्या मेम्ब्रेनला न्यूक्लिअर पोअर असतं आहे. ओके. आणि या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस असतं आहे गोलाकार आकाराचं, आणि क्रोमॅटिन असते. क्रोमॅटिन्स म्हणजे क्रोमोझोम्स असतात, आणि क्रोमोझोम्समध्ये जीन्स असतात. तर आपण न्यूक्लियसबद्दल माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. मग या न्यूक्लियसचं काय कार्य आहे ते पण आपण या ठिकाणी बघू. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस? इट कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल अँड ऑल्सो सेल डिव्हिजन. म्हणजेच न्यूक्लियस काय करतं आहे? तर न्यूक्लियस काय करतं आहे की सेलची जी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी असते, आणि जी सेल डिव्हिजन होतं आहे, एका सेलपासून 2 सेल तयार होतात, या सेल डिव्हिजन प्रोसेसमध्ये आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये तो नियंत्रण करत आहे. सेकंड फंक्शन्स ऑफ द न्यूक्लियस इज इट इज इन्व्हॉल्ड इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. महत्त्वाचं असं जे न्यूक्लियसचं कार्य आहे, इट ट्रान्समिशन ऑर ट्रान्सफर द हेरिडिटरी कॅरेक्टर. म्हणजे आपले अनुवांशिक जे गुणधर्म असतात ते एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, म्हणजे पॅरेंट टू, समजा सपोज इट इज अ पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. ओके. इट ट्रान्सफर हेरिडिटरी कॅरेक्टर, म्हणजे अनुवांशिक गुण जे असतात ते पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे, म्हणजे त्यांच्या पुढील पिढीपर्यंत ते ट्रान्सफर करत असतात. दीज आर द मेन फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. ओके. तर न्यूक्लियसचं कार्य आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. महत्त्वाचं गोष्ट या ठिकाणी परत आहे, डू यू नो मध्ये आपण बघू. ड्यू टू लॉस ऑफ न्यूक्लियस लार्ज क्वांटिटी ऑफ हिमोग्लोबिन कॅन बी accommodated in the RBCs, means red blood corpuscle, and thereby large amount of oxygen can be transported. आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियस नसल्यामुळं सेलमध्ये काय असते आहे की या सेलमध्ये आरबीसी सेलमध्ये न्यूक्लियस नसल्यामुळे काय होते आहे, लार्ज क्वांटिटी ऑफ हिमोग्लोबिन कॅन बी अकोमोडेट इन द आरबीसीज, आणि त्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कॅन बी ट्रान्सपोर्टेड. म्हणजे आरबीसी जे असतात, रेड ब्लड सेल्स ज्या असतात आपल्या ब्लडमधल्या, त्या सेल्सचं महत्त्वाचं कार्य असते ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणे. व्हाय? इट इज बिकॉज ऑफ लॉस ऑफ न्यूक्लियस इन द आरबीसीज. ओके. ड्यू टू लॉस ऑफ द न्यूक्लियस ऑफ सायुट्यूज, ज्या पद्धतीनं मानवामध्ये आरबीसीज जे असते रेड ब्लड सेल, त्यामधील जो न्यूक्लियस असतो तो नसल्यामुळे काय होतो की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन ते ट्रान्सफर करू शकतात सेलपर्यंत. ओके. त्यानंतर प्लांटमध्ये काय होते, ड्यू टू लॉस ऑफ न्यूक्लियस ऑफ सायुट्यूब्स ऑफ द प्लांट फ्लोएम. आपल्याला माहिती आहे की वनस्पतींना 2 प्रकारच्या सेल्स असतात. एक असतं झायलेम. झायलेम इज ए वॉटर कंडक्टिंग टिश्यूज अँड फ्लोएम इज ए फूड कंडक्टिंग टिश्यू. म्हणजे 2 प्रकारच्या सेल असतात, फ्लोएम आणि झायलेम. ओके. झायलम्स आर वॉटर कंडक्टिंग अँड फ्लोएम्स आर फूड कंडक्टिंग टिश्यूज. ओके. ड्यू टू लॉस ऑफ न्यूक्लियस ऑफ सायुट्यूब्स. मग ज्या सायुट्यूब्स असतात प्लांटमध्ये, ह्या ज्या सायुट्यूब्स असतात यांच्यामधला न्यूक्लियस नसल्यामुळे, याचं न्यूक्लियस नसल्यामुळे त्यामधून काय होतं, या सायुट्यूब्समधल्या सायुट्यूब्स बिकम हॉलो. त्यामुळे हॉलो होतात, पोकळ राहतात त्यामध्ये न्यूक्लियस नसल्यामुळे, आणि अँड देअर बाय ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड बिकम्स इझी. आणि त्यामुळे ह्या ज्या
फ्लोएम्स असतात प्लांटमध्ये, त्यामधल्या ज्या साईव्ह ट्यूब्स असतात आणि ह्या साईव्ह ट्यूब्स काय करतायत, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड मटेरियल, आणि म्हणून यामधून फूड मटेरियल जे असतं प्लांटमधलं ते ट्रान्सपोर्ट होऊ शकतं इझिली. ओके, तर हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिलेल्या. बोथ आर द सेल्स. ही फ्लोएम ही प्लांटमध्ये सेल असते आणि आरबीसी ही ॲनिमलमध्ये असते, ह्युमेनमध्ये असते आहे. ओके, तर हे आपण या ठिकाणी महत्त्वाचं पाहिलेलं आहे की न्यूक्लियस नसला तर काय होतं आहे, तर ते पण आपण या ठिकाणी बघितलं आहे. त्यानंतर पेशीचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे एंडोप्लाझमिक रेटिकुलम. एंडोप्लाझमिक रेटिकुलम, त्याला ER म्हणतोय आपण. काय कार्य आहे एंडोप्लाझमिक रेटिकुलमचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. तर एंडोप्लाझमिक रेटिकुलम जो आहे, तर या ठिकाणी बघू, हाऊ मेनी टाईप्स ऑफ पाईपलाईन आर देअर इन युअर बिल्डिंग्स ऑर होम. म्हणजे आपल्या घरी किती प्रकारच्या पाईपलाईन्स असतात. इट कम्पेअर, या ठिकाणी तुलना केलेली आहे. आपण विचार करतो आहे की आपल्याकडे पिण्याचं पाणी असेल, घरी वापरण्याचं पाईपलाईन असेल, तर वेगवेगळ्या पाईपलाईन असतात आपल्याकडे. जनरली दोन पाईपलाईन असतात. ओके, तर मग त्यांचं फंक्शन काय आहे, कशासाठी असतात, त्याच पद्धतीनं हे जे ER आहे या ठिकाणी आपण बघतो आहे एंडोप्लाझमिक रेटिकुलम. द ऑर्गेनेल्स which conduct various substances inside the cell is called endoplasmic reticulum. या ठिकाणी आपण त्याचं पिक्चर बघू शकतो आहे. एंडोप्लाझमिक रेटिकुलमचं जे कार्य असते, याचं महत्त्वाचं कार्य आहे पेशीमधले विविध जे घटक असतात ते ट्रान्सपोर्ट करणे. ओके, त्याला वाहून नेणे. द ऑर्गॅनेल्स व्हिच कंडक्ट व्हेरियस सबस्टन्सेस इनसाइड द सेल इज कॉल्ड एंडोप्लाझमिक रेटिकुलम. Endoplasmic reticulum has a net-like structure consisting of interconnected miniature tubes and sheets filled with fluid. ER is connected to nucleus from inner side to plasma membrane from outer side. Okay. The rough ER has ribosomes granules on its outer sides. आपण या ठिकाणी बघू शकतो आहे हा न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस च्या बला लागूनच आपण बघतो या ठिकाणी रायबोझोम्स असतात आणि रायबोझोम्स हे महत्त्वाचं असं कार्य करतात. आणि या ठिकाणी ट्यूब्स दिसतेला आपल्याला आणि या ट्यूब्समध्ये रायबोझोम्स आणि इतर मटेरियल्स असतं आणि ते न्यूक्लियसपासून तर पेशीच्या सेलपर्यंत, प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत हे सर्व जे मटेरियल असतं सेलमधलं ते ट्रान्सपोर्ट करत आहे, कंडक्ट करत आहे. मग या एंडोप्लाझमिक रेटिकुलम जे आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिकुलम ह्या रायबोझोम्स ग्रॅन्युअल्स. ओके, आणि हे जे रफ आहे, दोन प्रकारचे एंडोप्लाझमिक रेटिकुलम दिसते आपल्याला या ठिकाणी, एक रफ आणि या ठिकाणी या फील्डमध्ये रायबोझोम्स असतात रफ याच्यामध्ये, आणि ते प्रोटीन सिंथेसिससाठी आणि अत्यंत महत्त्वाचं असं कार्य करतात. फंक्शन्स ऑफ ER. फंक्शन ऑफ ER मीन्स एंडोप्लाझमिक रेटिकुलम. म्हणजे एंडोप्लाझमिकचं फंक्शन काय आहे आपण बघूया. फंक्शन्स ऑफ ER. इट इज अ फ्रेमवर्क दॅट सपोर्ट सेल. एक महत्त्वाचं कार्य आहे एंडोप्लाझमिक. इट इज अ फ्रेमवर्क टू सपोर्ट, कारण न्यूक्लियस टू प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत हे एंडोप्लाझमिक रेटिकुलम असते आणि यांचं महत्त्वाचं एक कार्य आहे सपोर्ट करणे. ओके, आधार देणे. दुसरा एक कंडक्शन ऑफ प्रोटीन. रायबोझोम्स असल्यामुळे एंडोप्लाझमिक रेटिकुलम काय करत आहे, कंडक्शन ऑफ प्रोटीन. एक आहे सपोर्ट, दुसरा आहे कंडक्शन ऑफ प्रोटीन्स, तिसरं आहे टॉक्झिन्स दॅट हॅव एंटर्ड द बॉडी थ्रू फूड, एअर अँड वॉटर आर मेड वॉटर सोल्युबल बाय एंडोप्लाझमिक रेटिकुलम अँड देन फ्लश आउट ऑफ द बॉडी. म्हणजे जे अन्नातून आपण, अन्न असेल, हवा आहे, पाणी आहे, यातून जे टॉक्झिन्स, विषारी घटक आपल्या शरीरामध्ये येत आहे ते त्याला वॉटर सोल्युबल बनवल्या जाते, पाण्यात विरघळणारं बनवल्या जाते आणि एंडोप्लाझमिक रेटिकुलमद्वारे ते शरीराच्या बाहेर फेकल्या जाते. म्हणजे अशा पद्धतीचं फंक्शन्स आहे. 3 फंक्शन्स आहे. देअर आर 3 फंक्शन्स ऑफ ER. फर्स्ट इज टू सपोर्ट द सेल, देन सेकंड कंडक्शन ऑफ प्रोटीन, थर्ड इज toxins that have entered the body through food, air and water are made water soluble by ER and then flush out of the body. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया, थिंक अबाउट इट, व्हॉट मटेरियल्स आर यूज टू पॅक युअर फेवरेट बिस्किट अँड चॉकलेट्स. या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला असेल, जे तुमचं आवडतं चॉकलेट असेल, पॅक मटेरियल आपण जे खातो आहे, बिस्किट असेल, चॉकलेट असेल, हे कशाचे बनलेले असतात, यामध्ये किती शुगर्स असतं, आणखी कोणते केमिकल्स असतात,
व्हॉट इज द फंक्शन ऑफ पॅकिंग डिपार्टमेंट ऑफ एनी फॅक्टरी, म्हणजे कोणत्याही फॅक्टरीमध्ये पॅकिंग डिपार्टमेंटचं कार्य काय असेल त्याच पद्धतीचं कार्य आपण ERचं बघतो आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे गॉल्जी कॉम्प्लेक्स. ओके, Golgi complex or Golgi bodies. Golgi complex or Golgi bodies. Look at the picture here. It is a Golgi complex. Okay, here is a cis phase, fusing vesicle, lumen, fusing vesicle, lumen. It is a lumen. It is a new vesicle. It is a secretory vesicle. Okay, these are the some part of this Golgi complex, and this Golgi complex, it is made up of, this Golgi complex is made up of 5 to 8 hollow flat sac. आपल्याला या ठिकाणी सॅक दिसते आहे. या ठिकाणी 1 2 3 5 to 8 सॅक असतात. इट इज अ सॅक. आपण त्याला सॅक म्हणूया. फ्लॅट सॅक प्लेस पॅरेलल टू इच अदर. आपण बघतो आहे की ह्या ज्या सॅक आहे ह्या पॅरेलल आपल्याला दिसते आहे. ओके, या पद्धतीनं पॅरेलल, इट इज अ पॅरेलल टू इच अदर. ओके, इट इज अ पॅरेलल टू इच अदर, समांतर असतं. आणि द सॅक्स आर कॉल्ड सिस्टर्नी. त्या सॅकला काय म्हणतात, हे जे या सॅकला पॅरेलल सॅक्स आर कॉल्ड सिस्टर्नी अँड आर फिल्ड विथ डिफरंट एन्झाईम्स. आणि या सॅकमध्ये, या सिस्टर्नीमध्ये एन्झाईम्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. The proteins coming from ER are enclosed in vesicle which sum towards Golgi complex via cytoplasm. They fuse with formation face of the Golgi membrane and empty their content in the cisterni. आणि अशा पद्धतीनं ER पासून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम टू सायटोप्लाझम व्हाया दिस गोल्जी कॉम्प्लेक्स. ओके, आणि अशा पद्धतीनं हा प्रवाह, त्यातलं जे मटेरियल्स असतं, एन्झाईम्स असते, प्रोटीन्स असतं आहे, तर ते सेलसाठी त्या ठिकाणी साठवलेलं असतं. As they pass through the cisterni, they are chemically modified with the help of enzymes. They are again packed in the vesicle. This vesicle exists from the maturation phase. This cisterni work like a packing department that pack and distribute the substances. आताच आपण पाहिलं होतं की ज्या पद्धतीनं कोणत्याही फॅक्टरीमध्ये पॅकिंग डिपार्टमेंट असतं आणि डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट असतं आहे. मटेरियल पॅक केल्यानंतर ते डिस्ट्रीब्यूट करतं. जसं बिस्किट असेल, चॉकलेट्स असेल, ते पॅक केल्यानंतर वेगवेगळ्या जे काही दुकानदार असतील, मोठे शॉप असतील, त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं जातं. त्याच पद्धतीनं हे जे गोल्जी कॉम्प्लेक्स आहे यामध्ये जे विविध एन्झाईम्स असतं या ठिकाणी, हे एन्झाईम्स जे आहे ते पॅक केल्या जाते आणि त्या सेलला वेगवेगळ्या कार्यासाठी, वेगवेगळ्या फंक्शनसाठी पाठवल्या जाते. तर हे पण आपल्याला लक्षात आलं असेल. So we learn here the functions of Golgi complex. Golgi complex is the secretory organ of the cell. Secretory, secrete करता है, एन्झाईम सिक्रेशन करता है. ठीक आहे. तर गोल्जी कॉम्प्लेक्स इज द सिक्रेटरी ऑर्गन ऑफ द सेल. म्हणजे आपल्या पेशीचे सिक्रेटरी ऑर्गन्स असतात गोल्जी कॉम्प्लेक्स. इट मॉडिफाईड सॉर्ट्स अँड पॅक मटेरियल सिंथेसाइज इन द सेल्स. For example, mucus, enzymes, proteins, pigments, etc. and dispatch them to various target like plasma membrane, lysosomes, etc. म्हणजेच हे गॉल्जी कॉम्प्लेक्स काय करतात, एन्झाईम्स आहे, म्युकस आहे, प्रोटीन यांना पिगमेंटला पॅक करत आहे आणि तयार करून हे प्रोटीन वगैरे वेगवेगळे जे ऑर्गन्स असतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन, लायझोझोम्स वगैरे, त्यांना या एन्झाईमचा पुरवठा करतात. म्हणूनच त्यांना सिक्रेटरी ऑर्गन ऑफ द सेल म्हटले जाते. इट प्रोड्यूस सेस व्हॅक्युअल्स अँड सेक्रेटरी व्हेसिकल. इट हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायझोझोम्स. इतकं महत्त्वाचं कार्य गोल्जी कॉम्प्लेक्सचं असते आणि म्हणूनच त्याला सिक्रेटरी ऑर्गन्स असं म्हटलं जाते. कारण विविध प्रकारचे स्त्राव असतात, एन्झाईम्स असतात, प्रोटीन्स आहे, पिगमेंट्स आहे, म्युकस आहे, हे सिक्रेट करण्याचं काम गोल्जी कॉम्प्लेक्सद्वारे होत असते. इंट्रोडक्शन टू द सायंटिस्टमध्ये कॅमिलो गोल्गी डिस्क्राईब द गोल्जी कॉम्प्लेक्स फॉर द फर्स्ट टाइम. ही डेव्हलप द स्टेनिंग टेक्निक कॉल्ड ब्लॅक रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ इट. ही स्टडीड नर्वस सिस्टीम. ओके, आपण बघूया की महान वैज्ञानिक कॅमिलो गोल्गी यांच्याबद्दलचं वर्क या ठिकाणी दिलेलं आहे.
नर्व्हस सिस्टीमचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला आहे. ही ओन द नोबेल प्राइज ऑफ 1906 अलॉंग विथ सॅन्टियागो कॅजल फॉर द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ नर्व्हस सिस्टीम. आणि या कॅमिलो गोल्गी यांच्या सन्मानासाठीच हे जे स्ट्रक्चर आहे गोल्जी कॉम्प्लेक्स हे नाव त्याला देण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर महत्त्वाचा घटक आपण बघूया यामध्ये. तर हा घटक आहे लायझोझोम्स. लायझोझोम्स व्हॉट हॅपन टू द ॲग्रिकल्चर वेस्ट आफ्टर ए फ्यू डेज व्हेन इट इज डम्प्टेड इन ए कंपोस्ट पीट. म्हणजे ॲग्रिकल्चरल जी वेस्ट असते ती जर आपण डम्पिंग केलं आहे, डिकम्पोज केली आहे, तर काही दिवसांनी त्याचं रूपांतर काय होते आहे, गवत पाला पाचोळा याचं रूपांतर परत मातीमध्ये होतं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी लायझोझोम्सबद्दल बघूया. ड्यू टू व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज इन द सेल ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. ओके, ज्या पद्धतीनं आपल्या घरी ॲग्रिकल्चर वेस्ट असेल, हाऊसहोल्ड वेस्ट असेल, ती ज्या पद्धतीनं आपण कलेक्ट करतो आहे आणि नंतर तिला कंपोस्ट करतो आहे एखाद्या खड्ड्यामध्ये, त्याच पद्धतीनं आणि आपल्या शरीरामधील ज्या सर्व मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी होतात, चयापचयाच्या प्रक्रिया होतात सेलमध्ये, तर त्यामुळं ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. ड्यू टू व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज इन द सेल ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. हे लक्षात घ्यायचं आहे की ड्यू टू मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, चयापचयाच्या विविध प्रक्रियांमुळं आपल्या पेशीमध्ये काय होते, वेस्ट तयार होतो, टाकाऊ पदार्थ तयार होतात. लायझोझोम्स डायजेस्ट द वेस्ट. हे लायझोझोम्स काय करतात, हे लायझोझोम डायजेस्ट द वेस्ट आणि ही जे सर्व वेस्ट मटेरियल असतं ते डायजेस्ट करण्याचं काम लायझोझोम्स करत असतात. लायझोझोम्स आर सिंपल सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक्स फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. यामध्ये वेस्ट मटेरियल डायजेस्ट होतं कारण यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ एन्झाईम्स असतात फॉर द डायजेशन ऑफ वेस्ट मटेरियल. ओके, तर आपण या लायझोझोम्सचं कार्य पाहिलं. याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात आणि त्यामुळे वेस्ट मटेरियलला ते डायजेस्ट करू शकतात. सो वी लर्न अगेन हिअर व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ लायझोझोम्स. द फंक्शन ऑफ लायझोझोम्स इज इम्युन सिस्टीम. इट डिस्ट्रॉय व्हायरसेस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल. आपली इम्युन सिस्टीम चांगली करण्याचं काम लायझोझोम्स करत आहे कारण इट डिस्ट्रॉय व्हायरसेस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल. आपल्या शरीरातील पेशींवर जे वेगवेगळे व्हायरसेस असतात, बॅक्टेरिया अटॅक करतात, त्यांना डायजेस्ट करण्याचं काम, खाण्याचं काम लायझोझोम्स करत आहे. त्यानंतर डिमोलिशन स्क्वॉड. इट इज द डिस्ट्रॉईड ऑर्न आउट सेल्युलर ऑर्गेनेल्स अँड ऑर्गॅनिक डेब्रीज. त्याला ऑटोलिसिस म्हणतो आहे. ज्या पेशींचं वय झालेलं असतं त्यांना स्वतःहून खतम करण्याचं काम, संपवण्याचं काम, डायजेस्ट करण्याचं काम लायझोझोम्स करत आहे विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स. आणि म्हणून लायझोझोम्सला डिमोलिशन स्क्वॉड असं म्हटलं जाते. लायझोझोम्स आर कॉल्ड डिमॉलिशन स्क्वॉड. ओके, बिकॉज इट डिस्ट्रॉय वर्न आउट सेल्युलर ऑर्गॅनेल्स अँड ऑर्गॅनिक डेब्रीज. डेब्रीज म्हणजेच टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरातले. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कार्य आहे ॲक्ट ॲज अ सुसाईड बॅग. म्हणजे इम्युन सिस्टीम, डिमॉलिशन स्क्वॉड. तिसरं महत्त्वाचं कार्य आहे सुसाईड बॅग. व्हेन ए सेल बिकम ओल्ड ऑर इट इज डॅमेज, लायझोझोम्स ब्रस्ट अँड एन्झाईम्स डायजेस्ट देअर ओन सेल. जी एखादी पेशी असते तिचं जे वय असतं विशेष ते तिचं संपल्यानंतर ती डॅमेज झाल्यानंतर ती दुरुस्त होऊ शकत नाही. अशा वेळेस लायझोझोम्स विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स डायजेस्ट देअर ओन सेल. स्वतःच ती पेशी स्वतः खाऊन टाकते आहे. म्हणूनच त्याला सुसाईड बॅग असं म्हटलं जाते. लायझोझोम्स आर ऑल्सो कॉल्ड सुसाईड बॅग. इट ॲक्ट ॲज ए सुसाईड बॅग. ओके, त्यानंतर चौथा आहे ड्युरिंग स्टार्वेशन लायझोझोम्स डायजेस्ट स्टोअर प्रोटीन फॅट्स. म्हणजे आपल्या पेशीमध्ये जेव्हा स्टार्वेशन होत आहे, आपल्याला अन्न मिळत नाही आहे सेलला, अशा कंडिशनमध्ये लायझोझोम्स काय करत आहे, त्या सेलमध्ये असणारं जे प्रोटीन असतं स्टोअर केलेलं ते डायजेस्ट करत आहे. प्रोटीन्स अँड फॅट्स डायजेस्टेड ड्युरिंग स्टार्वेशन कंडिशन. तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर वेगवेगळ्या सेल्सचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहेत. एक आपण सेल फंक्शन्स अँड स्ट्रक्चर पाहिलेलं आहे, लायझोझोम्स. Okay, we learn about Camilo Golgi also, Golgi complex or Golgi bodies, endoplasmic reticulum and nucleus. Okay, and also about we learn electron microscope. Okay.